वहिनी दादासाहेब, तुम्ही बघितलं का? तुम्हाला समजलं? एक मोठा ऍक्सिडेंट झालाय, खूप लोक मेली आहेत. मला ना काळजी वाटते. हे बघा. दामिनी, सकाळी सकाळी काय ग या घाणेरड्या बातम्या? अख्खा दिवस घाणेरडा जाईल. नको, मला नाही बघायचंय ते. वहिनी एकदा बघा ना तुम्ही. दामिनी, तू तुझ्या शॉपिंगचं बघ ना. हिची इच्छा नाहीये तर का बळजबरी करतेस? शी बाई, काय करायचं हिचं? काय रे, काय झालं? प्रीतम, खूप भयानक ऍक्सिडेंट झालाय, त्याचीच न्यूज लावतोय बघा. आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार मृतांची संख्या वाढत चालली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. थोड्याच वेळात रेल्वे मंत्री घटनास्थळी पोहोचणार असून ते प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दुर्घटनेबाबत महत्त्वाच्या घोषणा देखील अपेक्षित आहेत. बहुतेक आदित्य याच ट्रेनने गेला होता. काय काय? हो. बापरे, म्हणजे आदित्य फिनिश्ड. सर, आदित्य या ट्रेन मध्ये होता तर तो मेला. दामिनी, आदित्य सुखरूप आहे, त्याला काहीही झालेलं नाहीये. एक सासू मॉम, तुम्ही म्हणता ना तसंच असलं पाहिजे. म्हणजे मीही प्रे करेन तसंच सेम. पण जर समजा तसं नसेल तर? आदित्य माझा मुलगा आहे, मी सुखरूप आहे ना, म्हणजे त्यालाही काही झालेलं नसणार. आदित्य सुखरूप आहे. आणि दिशा, तू त्याची काळजी करायची काहीच गरज नाही, कळलं? पारू, अगं बोलत का नाहीयेस? पारू, अगं बोल काहीतरी. पारू, अशी शांत का बसलीयेस? बोल ना. ए संगीता, पाणी दे तिला. धर, हे घे पाणी घे. पारू, धर पाणी पी. नाही नाही, माझ्या धनींना काय बी होणार नाही. माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र सुखरूप आहे म्हणजे माझे धनी बी सुखरूप आहेत. आणि मला खात्री आहे माझे धनी लवकरच परत येतील. पारू, काळजी करू नकोस. अगं सावर स्वतःला. देव तुझ्या मंगळसूत्राला बळ देव. तुम्ही नका काळजी करू ताई. माझे धनी माझी साथ कधीच सोडणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. चल, जाऊ दे, चल लवकर, चल. हॅलो. हा साहेब, आदित्य किर्लोस्कर. आदित्य किर्लोस्कर नाव आहे त्याचं, काही कळलं का? अहो साहेब, ऍक्सिडेंट इतका मोठा झालाय, डबे इतक्या वाईट पद्धतीने जळालेत की इथं कोणत्याच बॉडीची ओळख पटवणं शक्य होत नाहीये. आम्ही उरल्या सुरल्या सामानावरून बॉडीची ओळख पटवतोय. हे बघा, आदित्य किर्लोस्कर यांचं सामान किंवा बॉडी मिळाली की आम्ही तुम्हाला नक्की कळवतो. हे बघा साहेब, तुम्ही बॉडी वगैरे बोलू नका. तुम्ही काही करून माझ्या भावाला शोधा. हे बघा, मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे. हा, काय तुम्हाला काय हवं ते सांगा, मी सगळं करतो. पण माझ्या भावाला शोधा प्लीज, प्लीज. हो 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 हो
हो कळवतो हो. ए चल ॲम्ब्युलन्स उद्या चल चल. प्रीतम तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा ही परीक्षेची वेळ आहे आणि तुम्हीच जर हिंमत हारला तर कसं होईल. तुम्हीच जर कोसळून गेला तर आई बाबांनी काय करायचं. हा हे बघा आता तुम्ही या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंगली हँडल करायला हव्यात आणि आई जर म्हणतायत ना की आदित्य दादांना काहीही झालेलं नसणार आहे, ते सुखरूप आहेत, तर तुम्ही असं हातपाय गाळू नका ना प्लीज. एकदम दादा बरं असेल ना. आई पनवती लागली ना, त्याच्या मागे काय कळत नाहीये मला. चॉपर मधून फिरणारा माझा भाऊ आईमुळे ट्रेनने गेला. सुरू होतं ना चांगलं त्याचं आयुष्य, जगत होतं ना, मग काय हे सगळं. प्रिया, जर आईने पारूच आणि त्याचं नातं स्वीकारलं असतं ना, तर ही वेळच आली नसती आज. हे बघा प्रीतम, आता कोणालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. आता आपल्या समोर जी काही परिस्थिती येईल त्याला सामोरं जाणं भाग आहे. आणि मला असं वाटतं की आता आदित्य दादांना शोधणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पारूला हे सगळं कळलं असेल का? तिची काय अवस्था झाली असेल प्रिया? नाही प्रीतम, हे बघा पारू खूप खंबीर मुलगी आहे. तिचं प्रेम, तिची श्रद्धा तिला ताकद देत राहील. आणि मला असं वाटतंय की आत्ता आपण पारूला काहीच नको सांगूया प्लीज. आत्ता आपण आदित्य दादांना शोधण्यात सगळी ताकद लावूया प्लीज. देवी, कसली परीक्षा बघतेस तू? माझ्या मुलाच्या नशिबात सुख तर लिहिलं नाहीच तू, मग पुरतं आयुष्य तरी लिहायचंच ना ग. अहिल्याला खूप विश्वास आहे की तू आदित्यला काहीही होऊ देणार नाहीस. देवी, तिचा हा विश्वास खोटा ठरू देऊ नकोस. एका आईला हरू देऊ नकोस देवी. कृपा कर देवी.